नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आधार कार्डचं नाव तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आणि तुमचं आधार कार्ड पण बनलं असेल. पण तुमच्यासाठी आता एक नवीन भू आधार कार्ड बनणार आहे. तर याच्यासाठी केंद्र सरकारने याची अंमलबजावणी केलेली आहे. तर हे नवीन कार्ड आलेलं आहे. याच्यासाठी कसं ऑनलाईन अप्लाय करायचं, या कार्डचा फायदा कसा मिळेल, कोणाला मिळेल, याची सर्व माहिती तुम्हाला आणि कार्ड कसं बनेल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज भेटत राहतील. तर ही व्हिडिओ खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. आता तुमच्या जमिनीसाठी बनणारं आधार कार्ड जाणून घ्या. काय आहे भू आधार कार्ड आणि त्याचे फायदे. भू आधारमुळे जमिनीचे मालकीचे हक्क स्पष्ट होतील आणि जमिनीशी संबंधित वादही संपतील. या योजनेबाबत याची पूर्ण माहिती तुम्हाला पुढे जाऊन मी देणार आहे. केंद्र सरकारने सर्वसाधारण संकल्पना 2024मध्ये ग्रामीण आणि शहरी भागात जमीन सुधारणाबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या अंतर्गत ग्रामीण भागातील जमिनीसाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर किंवा भू आधार कार्ड आणि सर्व शहरी जमीन अभिलेखांचे डिजिटलायझेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. पुढील 3 वर्षात या जमिनीची सुधारणा पूर्ण करण्यासाठी सरकार राज्यांना आर्थिक मदत करेल. भू आधारमुळे जमिनीचे मालकीचे हक्क स्पष्ट होतील आणि जमिनीशी संबंधित वादही संपतील. भू आधार म्हणजे काय? तर जमिनीचे आधार कार्ड म्हणजे काय? या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनींना 14 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल, जो भू आधार ULPIN म्हणून ओळखला जाईल. यामुळे जमिनीची ओळख क्रमांकासह शेतकऱ्यांचे सर्वेक्षण, मॅपिंग व मालकी व नोंदणी करण्यात येणार आहे. यामुळे कृषी कर्ज मिळणे सोपे होईल आणि इतर कृषी सेवाही सुलभ होतील. भारतातील भूमी अभिलेख डिजिटल करण्यासाठी आणि एकात्मिक भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणाली प्रदान करण्यासाठी सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2008मध्ये सुरू केला होता. शहरामध्ये GIS मॅपिंग असेल. शहरामध्ये जी जमीन असेल, शहरी भागातील जमिनींच्या नोंदी GIS मॅपिंगद्वारे डिजिटल केल्या जातील. मालमत्ता अभिलेख प्रशासन, अद्ययावतीकरण आणि कर प्रशासनाची माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होईल. भू आधार कसे काम करते? प्लॉट प्रथम GPS तंत्रज्ञान वापरून जिओटॅग केले जाते, जेणेकरून त्यांचे अचूक भौगोलिक स्थान ओळखता येईल. सर्वेक्षण नंतर भूखंडाच्या सीमांची प्रत्यक्ष पडताळणी आणि मोजमापन करतात. भूखंडाची जमीन मालकाचे नाव, वापर, श्रेणी इत्यादींची तपशील गोळा केले जातील. सर्व गोळा केलेले तपशील नंतर जमीन अभिलेख व्यवस्थापन प्रणालीमध्ये प्रविष्ट केले जातात. सिस्टम आपोआप प्लॉटसाठी 14 अंकी GR क्रमांक तयार करते, जो डिजिटल रेकॉर्डशी जोडला जातो. भू आधारमध्ये कोणती माहिती असते? आधार कार्डच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या भू आधारमध्ये राज्य कोड, जिल्हा कोड, उपजिल्हा कोड, गावाचा कोड, प्लॉटचा युनिट ID क्रमांक इत्यादींचा समावेश असतो. भू आधार क्रमांक डिजिटल आणि भौतिक जमीन अभिलेख दस्तावेजांवर छापलेला असतो. जरी जमीन हस्तांतरित केली गेली, अनेक भागांमध्ये विभागली गेली किंवा त्यात काही बदल झाला तरी भू आधार क्रमांक खंडाच्या भौतिक मर्यादेसाठी समान राहील. आता आपण जाणून घ्या की भू आधार कार्डचे फायदे काय. ग्राउंड लेवल मॅपिंग आणि मोजमापांद्वारे अचूक जमिनीची नोंदणीची खात्री करते. भूखंड ओळखीतील संदिग्धतांना दूर करते, ज्यामुळे अनेकदा जमिनीचे वाद होतात. आधारशी लिंक केलेल्या जमिनींच्या नोंदीवर ऑनलाईन ॲक्शन्स शक्य होते. जमिनीशी संबंधित पूर्ण इतिहास आणि मालकी तपशील ट्रॅक केला जाऊ शकतो. धोरण तयार करण्यासाठी सरकारने जमिनीची अचूक आकडेवारी असते. तर या प्रकारे या भू आधार कार्डचा जो आहे युनिक ID मिळणार आहे 14 अंकी. त्याच्यावर शेतकऱ्यांचे खूप काही प्रश्न सुटणार आहे. तर भू आधार कार्ड काय आहे? तर हे तुम्ही कळलंच असेल की भू आधार कार्ड एक आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जो तुमचा लँडचा एक युनिक आयडेंटिटी नंबर असेल, ठीक आहे, ज्याला ULPIN पण म्हणतात. तर याच्यानुसार तुम्हाला तुमच्या जे जमीन आहे त्याचा एक युनिक आयडेंटिटी कार्ड नंबर मिळणार आहे, जो 14 अंकी असेल, ठीक आहे. तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं तर मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि नेक्स्ट जे काही याची ऑनलाईन अप्लायची जी प्रोसेस आहे, म्हणजे या कार्ड कसं बनेल, केव्हा बनेल, याची पूर्ण माहिती अजून सरकारकडून भेटली नाही आहे. तर ती जसं भेटेल किंवा याच्यासाठी जसं ऑनलाईन अप्लाय सुरू होईल, मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकेल आणि ते पाहून तुम्ही घरबसल्या तुमचं ID कार्ड बनवू शकाल, ठीक आहे. तर भू आधार कार्डविषयी जेवढी माहिती होती मी सगळी तुम्हाला दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि याचे जे कार्ड आहे हे लवकरात लवकर बनणार आहे. खूप लवकर प्रोसेस याची होणार आहे. तर ते जसं सुरू होईल तसं मी तुम्हाला कळवतो, ठीक आहे.
तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडनं कुठलीही प्रकारची सरकारी माहिती मिस होणार नाही. तर आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.